दुबार मतदारांना मुंबई महापालिका बजावणार नोटीस। महापालिकेचे सहाय्यक आयुक्त घरोघरी जाऊन करणार सर्वेक्षण। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी। राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणासंदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेतील गठीत करण्यात आलेली समिती मुंबईत आज कार्यशाळा। हिंदी सक्तीचा निर्णय घेतला जाणार का याकडे लक्ष। मुंबई हायकोर्टात आज एक्यूच्या मुद्द्यावर तातडीची सुनावणी। वातावरणातील धूळ आणि धुरामुळे दृश्यमानता झाली कमी। दिशा सालियन हिची आत्महत्या की हत्या, पोलिसांनी कारण निश्चित करावे। उच्च न्यायालयाचे आदेश। या प्रकरणी पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी। निर्माणाधीन इमारतीचं बांधकाम वायू प्रदूषणास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत मुंबई महापालिका क्षेत्रातील 53 निर्माणाधीन इमारतींच्या बिल्डरांना काम थांबवण्याचे आदेश। मध्य प्रदेशच्या उमराठीमधून आंदेकर टोळीने 15 पिस्तूल केल्या खरेदी। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर। अमरावतीच्या बडनेरातील ऋषी खापेकर हत्या प्रकरण आणखी 5 आरोपींना अटक। आरोपींची संख्या पोहोचली 9 वर। व्हाईट हाऊस परिसरात नॅशनल गार्डवरील गोळीबार प्रकरण। नॅशनल गार्डचा उपचारादरम्यान मृत्यू। लोकशाही मराठी चॅनलला आणि लोकशाही मराठीचे संचालक गणेश नायडू यांना दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार जाहीर। आज बहाल करण्यात येणार पुरस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।